असला राग यायला लागला ना मला तर. हा अरे लग काय चाललंय? अरे आपल्या गोपाळावर येड लावून सोडलेला का यांनी? एवढं कुठं पिढत असतात का? हा अरे मानसिक त्रास माणसाचा लय बेकार असतो. मानसिक त्रास म्हणजे बेकारच्या बेकार असतोय. मानसिक त्रास कसा असतोय माहितीये का? मोबाईल सारखा असतोय. मोबाईल मध्ये कसं ऍप जास्त एकाच वेळी ओपन केलं का नाही, मोबाईल कसा हँग होतोय का नाही, तसं माणसाचे मेंदूच होतंय बाबा. मानसिक त्रास लय बेकार आहे. अरे यार तू तर लय ॲपचं बोलतोय. माझं मी तर एकाच ॲपनी हँग होते. कुठल्या ॲप माहितीये का? कुठले? लग्नाचं. रात्रभर विचार करून मला झोपच लागत नाही. झालं परत त्याची गाडी घसरली त्या लग्नावर. अरे इथं विषय कुठला चाललाय? गोपाचा विषय चाललाय ना. समजा गोपाळ याड लागलंच नसेल आणि कोर्टातनं सही सलामत सुटावं म्हणून ती हे नाटक करत असेल तर, आणि कोर्टाला उद्या कळलं की तो नाटक करतोय आणि कोर्टाने त्याला शिक्षा दिली तर, म्हणजे मी आपल्या शंका बोलून दाखवते बाबा, असं होऊ शकतं. तुझी शंका घाल चुलीत. तुझं काय बोला ना, दगडच घालेन डोक्यात. आधी जाय काढायची उठीत ना. उठतो का नाही तू इथनं? नाही तर काय बी बोलू नको गोपाळ बद्दल. आमच्या गोपाळ काहीच होणार नाही. कोणतरी ना लिंबू फिरवलाय बरं का त्याच्यावर. कसलं चांगलं चाललं होतं सगळं, हे काय झालंय मध्ये? अरे माझं काय म्हणणं आहे की गोपाळला कोणीतरी बळबळ अडकवण्याचा प्रयत्न करतंय. लकी काय ए माझा काय संबंध? मला का हाक मारली तू? आपला काही संबंध नाही बाबा. मी कशाला कोणाला फसवतोय आणि गोपाळला मी फसवीन? काही संबंध नाही आपला. अरे बाबा, तुझा ना आमचा संबंध मागच्या वेळेला संपलाय. मला म्हणायचं होतं लकी पाण्याची बॉटल दे. असं बोल ना मी पाण्याची बॉटल. आतल्या गाठीच कोणाचा फोन वाजतोय रे? आतल्या गाठीच आहे ना. करणं हे 2 मिनिटं. टेक टू नको माझा. नाही तू किती आतल्या गाठीच आहे. मला आली ते बोला. भाऊजी मी आले गावात. काय काय अहो गावात काय करताय तुम्ही आत्ता ह्या टायमिंगला? मी सांगते सगळं, पण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन भेटा. एवढं रातचं कुणाचा फोन आला असं रे त्याला? हो केलं का? म्हणजे ह्याच्या आयुष्यात एक पोरगी नाही आणि घरच्यांना बोलायचं म्हणलं एवढा लांब जात असते रे. आणि ह्याचा आई बाप काय ओळखत नाही बाई आपल्याला. हा एवढं लांब जाते बोलायला. अहो अहो लाळीताई, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय? तुम्ही आता पोलीस स्टेशन कसे? अहो हे तू गोपाळ याड लागले म्हणतात. मला तर आता असं वाटायला लागले तुम्हालाच काहीतरी झालंय. तुम्ही मला भेटता का नाही तेवढंच सांगा. तुम्ही आलात किंवा नाही आलात तरी मी आज ह्यांना बघणारच आहे. माझं ठरलंय. थांबा 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 थांबा. जिथं आहे तिथंच थांबा, मी येतो. ए चला निघतो मी. घरात लय शिव्या द्यायला लागले. जातो घरी. अरे घोडा, तू काय पहिल्यांदा एवढ्या रात्रीचा बाहेर थांबलाय का रे? गपास इथं. अरे नको बाबा, लय शिव्या द्यायला लागल्यात. मी जातो, तुम्ही ठेवा चालू. हा आलोच मी. अरे माणूस घाणे ऐक की. एवढ्या रातचंही मी सांगतो 100% पोरीला भेटायला गेला असता. 100% पोरगी भेटली. मी बघून येतो कुठली पोरगी आहे ती. बस खाली त्याचा इच्छा आहे त्याचा ते बघल. लालिताईंना किती वेळा सांगितले एवढी रिस्क नका घेत जाऊ पण नाही.
माझं ऐकतच नाही त्या. देवा, कसलं प्रेम आहे. नवऱ्याला अद्दल पण घडवायचे, पण त्याची काळजी पण करायची. नशीब 3-4 हवालदार आहेत, पण ह्यांच्या पुढे लालिताई गोपाळला भेटणार कशा? लालिताईचीच गाडी बहुतेक. जाऊ दे. लालिताई, आता काय पोलीस स्टेशनमध्ये गाडी पार्क करणार होता काय? आणि कशाला आलाय रात्री तुम्ही? तुम्हाला किती वेळा सांगितलंय रात्री एरीचं बाहेर फिरत जाऊ नका म्हणून? भाऊजी, मला ह्यांना बघायचंय. ह्यांना करंट दिलाय ना, मग हे ठीक आहेत का? ह्यांना कसं वाटतंय एवढंच बघायचंय मला. अहो लालिताई, कसं बघणार तुम्ही गोपाळला? आता पोलीस आहेत तिथं. तुम्ही जर तिथं गेला ना तर पोलीस तुम्हाला पकडताल आणि गोपाळ सुटेल. काय व्हायचं ते होते, मला नाही भीती वाटत. हे बघा, मला ना एकदा डोळे भरून ह्यांना बघायचंय म्हणजे बघायचंय. मी बघितलं ना मी निघून जाईल. माझा ऐका, मी अंदाज घेतलाय. आत पोलीस आहे. त्यांनी चुकून जर तुम्हाला बघितलं ना तर तुमच्या सगळ्या मेहनती माती. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त इथं उभं राहून लक्ष ठेवा. हा, थांबा. ठीक आहे, पण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या आणि काळजी घ्या. लाईट कशी काय गेली? आपली कशी काय लाईट गेली? बाहेर तर लाईट दिसती. बहुतेक फ्यूज गेला असेल बरं का. कांबळे, तू लक्ष ठेव. पाटील माझ्यासोबत चला. चल. चोर 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 चोर. कोण आहे रे तिकडं? कोण आहे? अरे या आवाज कसला रे? चल लवकर लवकर चल. ए, कोण आहे रे?